दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजित पवारांचं स्वप्न होतं. आमच्या समोरच विलिनीकरणाची चर्चा झाली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांचा गौप्यस्फोट. पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका. मुंबईतील नेत्यांच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाच्या सूचना. सूत्रांची माहिती. चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौर पदही देण्याची चर्चा. काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या सीटीईटी परीक्षा केंद्रात दागिन्यांना बंदी. महिला उमेदवारांना मंगळसूत्र काढायला लावल्यानं संताप. सरकारनं नियमावली बदलण्याची अंबादास दानवेंची मागणी. तर घटनेची चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएसवर निशाणा. तर दोषींवर कठोर कारवाई करा. छगन भुजबळ यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य. सेलिब्रिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघामध्ये प्रवेश मिळणार. संघाच्या शताब्दी महोत्सवाला सलमान खानच्या उपस्थितीनंतर संजय राऊतांचा निशाणा. नाशिकच्या ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. एअरपोर्टचं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करणार. नाशिकचा विकास भरारी घेणार. फडणवीसांचं भाष्य. कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील मंगलोर गावाजवळ विमान दुर्घटना. बेळगावला जाणारं जेट विमान शेतामध्ये कोसळलं. दोघे गंभीर जखमी.